तर दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात, आपण थेट जाऊयात। स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, ईव्ही ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे। रोजगार निर्मितीसाठी किती मोठा फायदा आहे महिंद्राचा विचार केला तर जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळेल। थ्री व्हीलरची जी इंडस्ट्री आलेली आहे ज्याच्यामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी येते आहे, त्याच्यामध्ये जवळपास 6,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल आणि तसंच इतरही बाकीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत त्यातनं अजून 5 ते 6,000 लोकांना मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळेल। तुम्ही नवीन रेकॉर्ड केलेला आहे, काही मिनिटांमध्ये एमओयू करण्याचा रेकॉर्ड राज्य सरकारने केलेला आहे। विजेच्या स्पीडनं असा उल्लेख झाला त्यात चांगली गोष्ट आहे। काय झालं की आमच्याकडे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच चर्चा पूर्ण करून आणि एमओयू पर्यंत नेण्याचं काम आमच्या इंडस्ट्री विभागाने केलं आहे। एक नवीन रेकॉर्ड आम्ही केला आहे। सुनील तटकरे यांनी खंत व्यक्त केली की सातत्याने पराभवाबद्दल मला जबाबदार धरण्यात येतं। त्याच दरम्यान शिवसेनेचे रामदास कदम यांनी त्यांच्यावर आरोप केला। अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं। शरद पवार यांना शह देण्यासाठी तटकरे यांनी वहिनींचा शपथ घ्यायला लावली। मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।